नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज करतोय आपण ही सुंदरशी दिसणारी महिरप म्हणा, वेल म्हणा किंवा एक बॉर्डर पट्टी म्हणा, कारण याला कशाही पद्धतीने आपल्याला असं मोडता येतं, असं मोडता येतं आणि कसंही ठेवता येतं. तर हे कसं करायचं ते बघूया. तर याला लागणारं साहित्य आहे, हे जे दिसतात आहे तुम्हाला, हे सगळे 6 mm चे मोती. हे सगळे आपण 6 mm चे मोती घेतलेत, लाल, पिवळे, हिरवे, आणि हे थोडेसे सेंटरला लावायला गोल्डन मोती, आणि हे मी 5 नंबरचे थोडे हिरवे मोती घेतलेत. तुम्हाला नसेल तुमच्याजवळ तर तुम्ही त्याला स्किप करून 6 mm चे सुद्धा घेऊ शकता. चला करूया सुरुवात. आणि सोप्पं आहे करायला, खूप सोप्पं आहे, पटकन होणार आहे. जे तुम्ही म्हणता की ती ताटाभोवती ठेवायला खूप जास्त मोती लागणारे नाही करायचे, तर मग अशा वेळेस हे बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी आहे. तर याच्यासाठी सोपं आहे. 6 मोती ओवायचे, याच्यामध्ये 6 मोती ओवून घ्यायचे. 6 मोती ओवून काय करायचं, त्याला एक छान गाठ पाडून घ्यायची, अशी गाठ पाडून घ्यायची, आणि मग आपल्या डिझाईनला सुरुवात करायची. आता याच्यासाठी धागा कुठला घेतला तर तो 5 mm याच्यासाठी घ्यायचा, वेलीसाठी 5 mmच धागा घ्यायचा, किंवा मग 4 mm घेतला तरी चालतो. पण काय होतं की आपण जेव्हा धागा ओढतो तेव्हा तो अगदी कमी साईजचा धागा घेतला तर तो लूज पडतो, आणि म्हणून अशा ठिकाणी मात्र आपण हा धागा त्या मोत्याच्या साईजपेक्षा एकच साईज कमी असा घ्यायला पाहिजे. तर हे आपण एक 6 मोती घालून एक गोल करून घेतला, 6 मोत्यांचा, जो आपण नेहमी करतो. बघा आता मी काय करणार आहे, फक्त त्याची बाजू आपल्याला व्यवस्थित जमल्या पाहिजेत, बाकी काही कठीण नाही. याच्यात खूप सोपं आहे आणि तुम्ही आरामात करू शकता. चला, एक हिरवा मोती, एक लाल मोती, आणि एक पुन्हा हिरवा मोती. मी ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने तुम्हाला हे सगळं करून दाखवणार आहे. ज्या मोत्यातून धागा आलाय त्याच मोत्यात धागा सुई घालून घ्यायची. झालं. आता लाल मोत्यात यायचं, आणि त्या लाल मोत्यामध्ये येऊन 5 मोती त्याच रंगाचे घालून घ्यायचे. म्हणजे लाल रंगाचे मोती आहेत, लाल रंगाच्या मोत्यामध्ये आहे सुई, म्हणून मग लाल रंगाचे 5 मोती घालून घ्यायचे. एक मोती ऑलरेडी आहे म्हणून 6 मोत्याच्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी आता 5 मोती घालायला लागतील. हे 4 झाले, आणि हा झाला एक 5वा. असे 5 मोती घातलेत. पुन्हा त्या लाल मोत्यातूनच नीडल घेऊन टाकायची. लाल मोत्यातून नेडल घेतली की आता पुढे जायचे आपल्याला. आता ज्या पद्धतीने आपल्याला म्हणजे रेड फुलं बाहेरून पाहिजे की पिवळे आतून पाहिजे, अशा पद्धतीनेच आपल्याला घालायचं आहे. आता याच्या ठिकाणी मी काय केलं, हा एक मधला मोती सोडून दिला लाल, आणि त्याच्या पुढच्या मोत्यावरती आपल्याला फ्लावर तयार करायचं आहे. एकच सोडला आहे. आता या ठिकाणी पुन्हा एक हिरवा, एक पिवळा, आणि एक हिरवा. म्हणजे हे झिगझॅग असे फ्लावर्स तयार होतात. आता तुम्ही ह्याला एका सिंगल रंगामध्ये करू शकता, किंवा 2 रंगामध्ये करू शकता, किंवा 3 रंगसुद्धा वापरता येऊ शकतात. आता बघा या ठिकाणी पिवळा मोती घातला आहे. आता हे फूल
पुन्हा या ठिकाणी पुन्हा एक फूल तयार करून घ्यायचं. या ठिकाणी पुन्हा 5 मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर हे घालून घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे, हे रेड फ्लावर आपल्याला खाली आलं पाहिजे, म्हणून धागा कुठे घालायचा ते बघा. आता आपल्याला या बाजूनी एकच मोती सोडायचा आहे. याच्या अगोदर आपण या बाजूला एक मोती सोडला, आता इथे एक मोती सोडायचा आहे आणि ह्या मोत्यावरती हे तयार करायचे. सेम एक हिरवा, एक लाल आणि एक हिरवा. पुन्हा सेम लाल मोत्यात घ्यायचं आणि लाल मोत्या घातल्यानंतर पुन्हा 5 मोती घालून घ्यायचे. 1 2 3 आणि पुन्हा 2 मोती. 1 आणि 2. आता हे फूल, हे लाल रंगाचं फूल काय होईल, खाली येईल. म्हणजे वन साईडला लाल रंगाची फुलं येतात आणि दुसऱ्या साईडला पिवळ्या रंगाची फुलं येतात. बघा, ह्या अशा पद्धतीने हे झिगझॅग तयार होईल. लाल खाली आलं आणि पिवळं वर आलं. आता पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, या बाजूचा एकच मोती सोडायचा. जसं ह्या बाजूला आपण एक मोती सोडलं ना, तसाच हे पिवळं फूल आता खाली आलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला एक मोती सोडून या मोत्यावरती करून घ्यायचं आहे. बघा, एक फुलं आणखी करून घेऊ आपण. पिवळा आणि हिरवा. तर पुन्हा सेम करायचं की पिवळं फूल करून घ्यायचं आणि पुन्हा त्याच पद्धतीने करत न्यायचं. तर आता या ठिकाणी 5 मोती घालायचे. अशा पद्धतीने हे पूर्ण करून घ्यायचं. आता मी 2-3 फ्लावर्स अशाच पद्धतीने करून घेते. आता आपल्याला ह्या मोत्यावर करायला लागेल, इथल्या इकडच्या मोत्यावर करायला लागेल. म्हणजे रेड फ्लावर या बाजूला येतात, पिवळे फ्लावर्स या बाजूला येतात आणि ही अशी झिगझॅग वेल आपली तयार होते. तर मी 2-4 फ्लावर्स करून घेते आणि मग आतमध्ये हा मोती कसा लावायचा आणि त्याचं पान कसं तयार करायचं ते तुम्हाला दाखवते. तर या अशा पद्धतीने हे झिगझॅग फ्लावर्स येतात असे आणि हे कसेही वळवता येतात. याला कितीही लांब करता येते. आता आपण याला सेंटरला मोती कसे लावायचे ते बघूया आणि प्लस पान कसं करायचं ते बघूया. त्यासाठी आपण आता 5 mm मोती वापरणार आहे. आता पहिल्यांदा आपण काय करूया, याच्यामध्ये गोल्डन मोती एक घालून घेऊ. आता गोल्डन मोती 6 mm घ्यायचं. थोडासा मोठा घेतला तरी चालतो, तो वर दिसेल फक्त आणि मग दोन्ही बाजूला ठेवता येणार नाही. बस एवढाच तो फरक, बाकी काही प्रॉब्लेम नाही. तर बरोबर ज्या मोत्यात आली त्याच्यानंतर 3 मोती सोडायचे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. मग तो मोती आपला फिक्स होऊन जाईल मध्ये सेंटरला. हे झालं. आता हे काय करायचं, ह्या मोत्यात निडल टाकायची आपल्याला. आता पान करण्यासाठी काय करायचं, या हिरव्या मोत्यातून निडल टाकली आणि याच्यात आपण 7 मोती घालून घ्यायचे. 5 आणि 2 7 मोती घातल्यानंतर
एक मोती सोडून त्याच्या अगोदरच्या मोत्यातून नेडल काढून घ्यायची. अशी नेडल काढली की धागा घट्ट ओढून घ्यायचा. त्याच्यानंतर पुन्हा एक हिरवा मोती टाकायचा आणि इथे जे दोन मोती आहेत, हिरव्या मोत्यानंतर आलेले 2 पिवळे मोती, त्याच्यानंतर त्या एका मोत्यातून आपण नेडल टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने हे एक पान तयार होते. आता आपल्याला पुन्हा एक गोल्डन मोती टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि गोल्डन मोती टाकून या पिवळ्या रंगाच्या मोत्यामधून नेडल घालून घ्यायची. अशा पद्धतीने आता पुढे जायचं. आता आपण काय करणार आहे, प्रत्येकी 2 फुलानंतर हे आपलं एक पान तयार करणार आहे. तुम्ही प्रत्येक फुलाला सुद्धा एक पान करू शकता, पण मला गरज वाटली नाही त्याची म्हणून मी नाही केलं. तर ही निडल आता आपण पुढे पास करून घेऊ. आता ही निडल मुद्दाम मी पुढे पास करते आहे कारण मला धागा या हिरव्या मोत्यात आलेला हवा आहे, म्हणून निडल पुन्हा पुढे पास करून घेते. या मोत्यापर्यंत निडल आणली आणि आता पुन्हा एक गोल्डन मोती घालून घ्यायचा. आता याच्याकडे बघा. फॉर एक्झाम्पल ह्या पिवळ्या मोत्यावरती एक पान आलं आहे, मग एक लाल आणि एक पिवळं फूल सोडून द्यायचं. हे लाल आणि एक पिवळं आणि मग पुन्हा लाल ह्याच्यावरती आपल्याला पान तयार करायचं आहे. आता हे इथून काढून घ्यायचं. सेंटरचा मोती घालताना बरोबर अपोजिट डायरेक्शन हे धागा घालायचा, नाही तर तो मोती बाजूला सरकतो. आता आपल्याला ही 2 फुलं सोडून द्यायची, एक पान करायची. म्हणून या ठिकाणी आपण या मोत्यातून निडल घेऊन येऊ आणि एक पुन्हा गोल्डन मोती घालून घ्यायचं आहे. गोल्डन मोती घालून बरोबर 3ऱ्या नंबरच्या मोत्यामध्ये निडल येईल. हा गोल्डन मोती ओवला. आता आपल्याला या बाजूला पान करायचं आहे, म्हणून या हिरव्या मोत्यातून निडल काढायची. त्याच्यानंतर ह्या लाल मोत्यातून निडल काढून आता हे पान उलट्या पद्धतीने करायचं आहे. त्या बाजूला आपण पहिले 7 मोती ओवले, आता आपण थोडंसं उलट्या पद्धतीने करूया. तर आता इथे काय करायचं आहे, इथे 3 मोती ओवायचे. 1 2 आणि 3 मोती ओवले की त्याच्या एक मोती सोडून त्याच्या अगोदरच्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने अगोदरच्या मोत्यातून निडल काढली. अगोदर आपण 7 मोती ओवले होते, म्हणजे आपल्याला इथे किती मोती ओवायचे आहेत, 5 मोती ओवायचे आहेत. तर त्यासाठी 5 मोती घालून घ्यायचे. म्हणजे दोन्ही पद्धतीने धागा आला तर आपल्याला ते पान करता आलं पाहिजे दोन्ही डायरेक्शनला. म्हणून आता या ठिकाणी आपल्याला 5 मोती घालायचे आहेत. 5 मोती घातलेत आणि 5 मोती घालून काय करायचं, धागा ह्या हिरव्या मोत्यातून टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने हिरव्या मोत्यातून टाकलं की हे छान पान तयार होतं. आता धागा आपल्याला पुढे न्यायचा आहे. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने पान तयार करायला सांगितलेलं आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने हे पान तयार करू शकता. आता आपल्याला गोल्डन मोती टाकायचे पुन्हा आणि गोल्डन मोती टाकून आता या फुलावरती पान केलं. आता या फुलावरती, कारण आपल्याला 2 फ्लावर्स या ठिकाणी सोडून द्यायचे आहेत आणि डायरेक्टली पिवळ्या ह्याच्यावर करायचं. इथे पुन्हा गोल्डन मोती टाकायचा. बरोबर 3 नंबरच्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. काढून आता या हिरव्या मोत्यातून निडल नेऊ आपण. आता पुन्हा इथे एक गोल्डन मोती टाकून या बाजूला टाकून द्यायचं.
असं टाकलं की पुढे निडल घेऊन जायची. आता ह्या रेड मोत्यातून टाकायचं. रेड मोत्यातून टाकल्यानंतर पुन्हा या बाजूला टाकून या मोत्यातून काढून घ्यायचं. आता आपल्याला इकडच्या पिवळ्या फुलावरती आपल्याला एक पान तयार करायचं आहे. तर अल्टरनेट पद्धतीने आपण ती पानं तयार करतो. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला हिरव्या रंगाचे 5 मोती घालून घ्यायचे आहेत. 7 मोती घालून घ्यायचे आहेत आणि 7 मोती घालून मग ते पान आपल्याला तयार करायचं आहे. तर 4 झाले, 5, 6 आणि 1, 7 असे 7 मोती घालून घ्यायचे आहेत. सात मोती घातल्यानंतर काय करायचं, 7 मोती घालायचे बघा. 4 आणि 3 7. 1 मोती पुन्हा सोडून द्यायचा. त्याच्या पुढच्या मोत्यातून नेडल काढायची आणि त्याच्यामध्ये पुन्हा 1 मोती घालून घ्यायचा. 1 मोती घालून ह्या पिवळ्या मोत्यातून, इथल्या पिवळ्या मोत्यातून नेडल काढून घ्यायची. या पिवळ्या मोत्यातून नेडल काढल्यानंतर या ठिकाणी एक गोल्डन मोती घालून घ्यायचं आणि बरोबर 3 नंबरच्या मोत्यातून ही नेडल पुढे काढून घ्यायची. अशा पद्धतीने ही सुंदरशी वेल तयार होते. आता इथे प्रत्येक मोत्यानंतर जर पान केलं तर ती बटबटीत दिसेल, म्हणून मला असं वाटलं की प्रत्येकी 2 फुलानंतर पान केलं ते छान दिसेल आणि म्हणून मी ह्या पद्धतीने. आणि हे पान कसं दिसतं, ते फ्लावरच्या पाठीमागे असलेलं पान दिसतं. पूर्ण पान केलं तर तेही फारसं चांगलं दिसणार नाही, म्हणून ही माझी कल्पना होती आणि ती कल्पना मी प्रत्यक्षात उतरवली. तर अशा पद्धतीने तुम्ही कितीही लांब करू शकता आणि ही पट्टी उंबरठ्याच्या भोवतीसुद्धा आपल्याला उंबरठ्यासमोर सरळ अशी ठेवता येते किंवा त्याला गोलसुद्धा करता येते आणि ही कुठल्याही पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. अगदी चौरंगाच्या भोवती आणि छोटीशी बारीक फ्लावर्स आहेत, अगदी छोटे छोटे फ्लावर्स आहेत, खूप सुंदर दिसतं. त्यानंतर दरवाजाचं साईड तोरण म्हणून सुद्धा याला खाली जर लटकन लावलं, या ठिकाणी एक लटकन लावायचं आणि ही वेल जर सोडली तर अतिशय अप्रतिम दिसते. करून बघा. आवडल्यास लाईक करा. जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मात्र नक्की करा. कॉमेंटमध्ये लिहा. आणि आणखी एक गोष्ट, ज्या कलाकृती तुम्ही करता, खूप मैत्रिणींनी मला सांगितलं की तुमच्या कलाकृती आम्ही करतो आणि आम्हाला खूप आवडतात. तुम्ही करून पाहिलेल्या कलाकृती मैत्रिणींनो शेअर करा, इतरांसोबत शेअर करा, जेणेकरून तुम्ही काही करता हे इतरांना माहिती होईल. आणि शेअर कशा करायच्या, तर मागच्या व्हिडिओमध्ये ते सगळं दिलेलं आहे. कम्युनिटी चॅनल ओपन करायचं, त्यानंतर चॅनल ओपन करून त्याच्या व्हिजिट कम्युनिटीमध्ये जायचं आणि त्या ठिकाणी आपली कलाकृतीचा फोटो टाकायचा. म्हणजे ज्या पद्धतीने मी टाकते त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा टाकू शकता. तुमच्यासाठी मी ते ओपन केलेलं आहे आणि मग इतरांसोबत ते तुम्हाला शेअर करता येईल. तर आशा आहे की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.